तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। कृषी विधेयकाच्या विरोधात शिंदखेड्यात काँग्रेसकडून ट्रॅक्टर मोर्चा। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेसतर्फे निषेध ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चात आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले। मोर्चाला SSVPS महाविद्यालय येथून प्रारंभ झाला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार DS आहिरे, रावसाहेब पवार, प्रमोद सिसोदे, नगरसेवक दीपक आहिरे, दरबार सिंग गिरासे, वाघाडी बाबळीचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते। यावेळी मंत्री पाडवी म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे। इंग्रजांपेक्षा काय कायदे करणारे BJP सरकार आहे। कामगार लहान उद्योजकांच्या विरोधात शासन निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर व नगरसेवक दीपक आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच यावेळी शबरी आवास योजनेअंतर्गत वाघाडी खुर्द बाबळी गावाला 100 घरकुल मंजूर करा या आशयाचे निवेदन आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी यांना सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी निवेदन दिले। यावेळी 150 ते 180 ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली व शिंदखेडा येथील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। इथे स्वाक्षरी मोहीम असो, आता धोंड्याच्या झालेली ट्रॅक्टर रॅली असो, आता शिंदखेडा शहराची ट्रॅक्टर रॅली आहे। शेतकरी बचाव, खरं म्हणजे या देशाचा कणा शेतकरी असतो आणि त्या शेतकरी वाचेल तरच देश वाचेल। आणि देशची रक्षा करताना जे आपले सैनिक आहेत, त्या सैनिक आणि आपल्या देशातल्या सर्वसामान्य सर्व जाती आणि धर्माचे जे लोक या शेतीवर डिपेंड असतात। शेतकरी असेल तर आत्मजूर असेल, आत्मजुराचं काम झाले तर सर्वसामान्य माणूस पोटभरी खाऊन पोटाभर अन्न मिळेल। आणि या सरकारने, मोदी सरकारने या भारत देशात कृषी कायदा विरोधी कायदा आणून पहिले तर शेतकरीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरं म्हणजे त्या शेतकऱ्याच्या ती शेती कराराने घेऊन त्या शेतकरीला देश दोडीला लावण्याचा काम आणि त्यांची जी कमाई असते मेहनताची, ती कमाई या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा प्रयत्न या केंद्र शासनाने जो केलेला आहे, त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने जी रॅली केलेली आहे। मला तरी वाटतं मी देशात मी चॅनल पाहतो, आपण मी टीव्ही सतत असतो, आपण मी काँग्रेस पक्षाच्या फॉलोवर असतो, सतत पक्षाच्या कार्यावर आपलं लक्ष असतं। हरियाणा नंतर धोंड्याच्या शहरात आणि आता शिंदखेडा शहरात म्हणजे धुळा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध होतं। आणि या आजच्या शिंदखेडा शहराची रॅली होणार आहे 2024 ला। निश्चितच आपल्या शिंदखेडा तालुक्यात काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। काही ते कवच फडकी जातं, परंतु काय राहस आपले बी आपली युती राहस आणि आपले बी काम पक्षानं करणं पडत निष्ठातून। नाही ते काँग्रेसचा झेंडा या 2 पंचवर्षी आता काँग्रेसचा आमदार राहतात। आणि मला बायबाप सांगेत, आपला जुना लोक सांगेत का भाऊ टाकर जो पण भाजपला काही मत लोक द्यायचो, पण तो मला आता समज का भाजपला आपलं लोक काम मत ना करतात। काय काय शेती भरजी आणि उद्योगपतीची सरकार हे सिद्ध केलं त्यांनी या भारत देशात। म्हणून माझ्या आई वडिलांनी सांगत होते माझ्या भाषात का बाबा मरी जायचो तरी आणि आपलं लोक साहेब सांगतो, कार्यकर्ता साहेब सांगतो का भाजपला मत नको द्यायच्यात। कारण आहे गोरगरीबने आत्महत्या काम हिसकायचं, शेतकरीची शेती हिसकायचं, त्याचा जी सिक्युरिटी नाही म्हणजे आपल्या भाषात ज्या सिक्युरिटी असते शेतकरीला ती हिसकून उद्योगपतीला देण्याचे काम या काँग्रेस या BJP सरकारने केलेलं आहे। परंतु या देशात काँग्रेस आहे, धुळे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत आहे। आम्ही लढा देऊ आणि काँग्रेस या भाजप सरकारला हा ज्या निर्णय घेतलेला आहे याला मागे घेण्यास आम्ही भाग पाडू काँग्रेस पक्षाच्या वतीने। संदर्भामध्ये जवळजवळ सर्वच वक्त्यांनी
या ठिकाणी या कृषी बिलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. मी आपल्यामध्ये अधिक वेळ घेणार नाही, कारण आपण गेल्या 10 ते 15 दिवसापासून या तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन सर्व शेतकऱ्यांच्या या कृषी कायद्याच्या कृषी धोरणाच्या विरोधामध्ये स्वाक्षरी आपण घेत आहोत. आणि स्वाक्षरीचा टप्पा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण होत असताना आज हे ट्रॅक्टर रॅलीचं नियोजन आदरणीय राहुलजी गांधी असतील, आदरणीय सोनियाजी गांधी असतील, आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात असतील, आज यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला धुळे जिल्ह्यामध्ये ही रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आज या रॅलीचं नेतृत्व आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील हे करतील आणि आदरणीय केसी बाळवी साहेबांचंही या रॅलीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी आगमन झाल्यानंतर ही रॅली आपण गावामध्ये जाऊन ती ठिकाणी संपणार आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. मित्रांनो, हे कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये फार जनभावना अतिशय तिखट आहेत, अत्यंत तीव्र आहेत आणि याचा पहिला पडसाद जर या देशामध्ये जर कुठं बघायला मिळेल तर तो मध्य प्रदेशमध्ये मिळेल, तो बिहारच्या राजवटीमध्ये मिळेल. कारण आता उद्या जो निकाल लागणार आहे, 2 दिवसानंतरचा जो निकाल लागेल, या निकालामध्ये हे नरेंद्र मोदी सरकारचं शेतकऱ्यांच्या विरोधी असलेलं हे पाप ते मतपेटीतून निघाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे, साऱ्या मीडियाला आहे, साऱ्या भारताला आहे. कारण आपण सगळेजण फेसबुक मध्ये बघतोय, मीडियाचा जो अंदाज आलेला आहे त्या सर्व अंदाजामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार कशा प्रकारे सामान्य माणूस आणि शेतकरी माणसांचं शोषण करतंय हे आता या ठिकाणी उघड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जशी बिहारमध्ये, जशी मध्य प्रदेशमध्ये सुरुवात होते तशी महाराष्ट्रामध्ये पण होईल. पण बाबा, मी तुम्हाला या ठिकाणी हक्काने सांगेन, आमचे सर्व सहकारी निश्चित माझ्यासोबत कुठलाही लाभ नाही, कुठलंही लालच नाही, कुठलंही प्रलोभन नाही आणि आमना खिसाचं बटनच खाली पैसा वाला माणूस मागे लोक बी फिरतात, आमच्याकडे काही फिरतात. पण हे जे माझं सैन्य आहे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत जिगरबाज कार्यकर्त्यांच्या जोरावर या तालुक्यामध्ये सुद्धा एक खोटं बोलणारा एक भाजपचा नेता आहे. आमच्यामध्ये भांडण लावायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची, त्याचं भांडण देखील घडेल. 2024 मध्ये जनता फोडल्याशिवाय राहणार नाही हा तो विश्वास माझ्या मनामध्ये. चेतनने सांगितलं, आमची गेल्या 3-4 दिवसापासून काही ग्रुपवर चर्चा सुरू आहे. या ठिकाणी आता सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. या तालुक्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार सांगतायत की मी कृषी हिराणींची चर्चा केली आणि या तालुक्यामध्ये कृषी केंद्र सुरू केले, सीसीआयचे केंद्र सुरू केले. मी त्यांचं जाहीर अभिनंदन केलं. भाऊ, जर तुम्ही सुरू केलं असेल तर हे केंद्र फक्त तालुक्यात सुरू होणार आहेत का, उत्तर महाराष्ट्रात सुरू होणार आहेत का, राज्यात होणार आहे ही चर्चा खुली करा. पण या माणसाने ती चर्चा खुली केली नाही. मुलांना माझ्यावरती आरोप केले की तुम्ही 3दा पराभूत झाले. मी त्या सगळ्या मित्रांना उत्तर दिलं, 3दा नाही 10 वेळेस पराभूत होईल. पण काँग्रेसचा विचार आणि हे तुमचं ढोंगी नेतृत्व मी उघड केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच क्षणी बाबा मी सीसीआयचं एक पत्र त्या ग्रुपवर व्हायरल केलं. 28 तारखेला सीसीआयचा निर्णय झाला की महाराष्ट्रातले सर्व केंद्र हे 1 तारखेपासून तर 7 तारखेच्या दरम्यान सुरू करावं. ती माहिती यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाली आणि ती कॉपी करून 2 तारखेला घाईघाईने त्यांनी ती जाहीर केलं आणि एक खोटं बोलून एक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं, खोटं श्रेय घेण्याचं पाप हे लोक या ठिकाणी करतायत. बाबासाहेब तुम्ही सहकाराशी जवळ आहात, शेतकऱ्यांशी जवळ आहात. माझी तुम्हाला या तालुक्यातून एक काँग्रेसच्या व्यासपीठावरून एक तळमळीची, एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही सोमवारी तात्काळ राज्याचे पणन मंत्री आणि सहकारी मंत्र्यांना भेटा. आज जी सीसीआयचे केंद्र या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत, या तालुक्यामध्ये सुरू आहेत, अत्यंत बेबंदशाही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही पाहत आहोत. सर्व ट्रॅक्टर्स हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलवून घेतले आणि तिथं बोलवल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासन तिथून 10,000 ट्रॅक्टर पाठवलं. इतकी वशिलाबाजी, इतकं नियमबाह्य काम
इतकी दादागिरी सत्तेच्या जोरावर हे लोक शेतकऱ्यांशी करतायत. बिचारे शेतकरी 100 लोक ट्रॅक्टर घेऊन गेले 4 दिवसापासून तिथं लाईनीमध्ये उभे आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की सरळ शेतकऱ्याने नाव नोंदवलं पाहिजे आणि त्याच्या घरून निघालेला माल त्या जिनिंगवर गेला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केटला तो कापूस उत्पादक ते ट्रॅक्टर बोलवता कामा नये. यासाठी आपल्याला आदरणीय प्रधानमंत्र्यांना तुम्ही हा प्रश्न तात्काळ मांडा ही मी तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्तानं एक जाहीर विनंती करतो. खरं तर भुलभुलैयाचं सरकार आहे, लोकांना फसवणारं सरकार आहे. फसवून एक आमच्याकडे एक म्हण आहे, 7 ठगाचा एकच ठग. हे मला वाटतं 125 कोटी 130 कोटीचा एकच ठग आहे. आणि हा ठग माणूस पूर्ण देशाला फिरवतोय. फार मोठा जादूगार आहे. हा जादूगार लोकांकडनं निवडून येतो, लोकशाहीच्या नावाखाली पंतप्रधान बनतो आणि हुकुमशाहीप्रमाणे सगळे कायदे करतोय. ज्यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध 3 कायदे केले त्याचा निषेध करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा आमचा एक संकल्प आहे की आम्ही लोकांमध्ये जावं, शेतकऱ्यांसाठी जे काय कायदे ते रद्द करावे आणि कामगारांच्या विरुद्ध जो काय एक कायदा केला आहे ते सगळे कायदे पार्लिमेंटमध्ये आणावे परत आणि ते कायदे दुरुस्त करावे. आम्ही म्हणत नाही की शेतकऱ्यांच्या बाबतीत कायदेच करू नये, करा कायदे, पण लोकांच्या हितासाठी कायदे करावेत. लोकांच्या हितासाठी झालं पाहिजे. लोकशाही आहे, लोक निवडून देतात. मग जेव्हा सरकार लोकशाहीमध्ये असतं तेव्हा ते सरकारने लोकांच्या हिताचे कायदे करावेत. यासाठी ही रॅली आहे. सर, तुम्ही जळगावला एक खंत व्यक्त केली की काँग्रेस मजबूत आहे पण वरिष्ठ लक्ष देत नाही, असं का वाटलं आपल्याला? नाही काय होतंय की मी ते सांगितलं आधी, आताही बोलण्यामध्ये ते झालं की एखादी एक मानसिकता तयार होऊन जाते की आपल्या इथे काहीच नाही, आपल्या इथे काहीच नाही. पण तसं नाही आहे. आपलं आहे तिथे भरपूर काय आहे, परंतु त्याला आपल्याला थोडंसं हातभार लावला पाहिजे. तेच फक्त महत्त्वाचं. सर, तुम्ही सत्तेमध्ये आहात परंतु शिंदखेडा तालुक्यामध्ये किंवा शिरपूर तालुक्यामध्ये SC STंना राहायला घर नाहीये, काय सांगाल तुम्ही? स्कीमसाठी आपण ठक्करबापामध्ये आता मी बिहारमध्ये बदल करतोय. ठक्करबापामध्ये त्यांना घरकुलं मिळतील, रस्ते मिळतील असं, आणि शबरीमध्ये त्यांना जी घरकुलं द्यायची ती देणार. आणि रमाबाई आंबेडकरमध्ये सुद्धा रमाबाई आंबेडकरांचं जे नावाने हे आहे स्कीम आहे ती स्कीमसुद्धा आम्ही सरकारमध्ये आम्ही सगळेच एकत्र आहोत. त्यामुळे त्या दोन्ही स्कीम व्यवस्थित राबवणार.